विद्यार्थी मित्रांनो, कॅरी ऑनच्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे बघा। कॅरी ऑन मुळे ज्या मुलांचं फर्स्ट इयर मुळे ज्यांना थर्ड इयरला जाता आलं नाही आणि सेकंड इयरच्या क्रिटिकल सब्जेक्ट मुळे लास्ट इयरला जाता आलं नाही, त्याच मुलांनी कॅरी ऑन घेऊन त्यांनी थर्ड इयर आणि बी ला ऍडमिशन घेतलेलं आहे, बरोबर। सो कॅरी ऑन बरोबर, ज्या मुलांचे क्रिटिकल किंवा त्याला गोल्डन म्हणतो, क्रिटिकल आणि गोल्डनच्या सब्जेक्ट मुळे वायडी झालेले होते पण त्यांनी कॅरी ऑन घेऊन नेक्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं, त्यांना करंट इयरचे पेपर मागच्या सेमला देता आलेले नाही, त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे। सो त्याचंच हे लेटेस्ट सर्क्युलर आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा। एसपीपीयूचं पहिला जो मुद्दा दिला आहे तो असा आहे की सेकंड इयरच्या क्रिटिकल सब्जेक्ट मुळे ज्यांना वायडी पडला होता, बरोबर, सेकंड इयरच्या क्रिटिकल सब्जेक्ट मुळे वायडी पडल्यामुळे ते मुलं बी ला जाऊ शकत नव्हते पण कॅरी ऑन घेऊन ते बी ला गेलेले होते, त्या मुलांचा जर आता तो सेकंड इयरचा क्रिटिकलचा सब्जेक्ट जी डिसेंबर मध्ये एक्झाम झाली, डिसेंबर 23 मध्ये त्याचा रिझल्ट आता लागला आहे आपला। सो त्यामध्ये जर त्यांचा सेकंड इयर क्रिटिकलचा सब्जेक्ट क्लिअर झालेला असेल आणि प्लस थर्ड इयरचे त्यांचे रेग्युलर सब्जेक्टचे क्रेडिट 50% पेक्षा जास्त भरत असतील तर त्या मुलांना बीच्या या करंट सेम मध्ये ते मुलं बीचे 7 सेम आणि बीचं 8 सेम या दोन्ही सेमिस्टरचे सब्जेक्ट मध्ये त्याची इन सेम एंड सेम थेरी सब्जेक्ट त्याची इन सेम एंड सेम प्लस ओरल प्रॅक्टिकल सगळ्या एक्झाम देऊ शकतात। हा आहे मुद्दा क्रमांक फर्स्ट। आता सेकंड मुद्दा काय तो तुम्हाला एक्सप्लेन करतो। असे काही मुलं होते ज्यांना फर्स्ट इयरचा सब्जेक्ट क्रिटिकल म्हणजे गोल्डन झालेला आणि त्याच्यामुळे त्यांना इयर ड्रॉप पडला होता, त्यामुळे ते थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ शकत नव्हते पण कॅरी ऑन घेऊन त्यांनी थर्ड इयरला ऍडमिशन घेतलं होतं। त्या मुलांचा जर आता जी डिसेंबर 2023 मध्ये एक्झाम झाली त्या एक्झामचा रिझल्ट लागलाय, त्या रिझल्ट मध्ये जर तुमचा फर्स्ट इयर क्रिटिकलचा सब्जेक्ट क्लिअर झालेला असेल आणि प्लस सेकंड इयरचा तुमचा क्रेडिट 50% किंवा त्यापेक्षा जास्त भरत असेल तर ते मुलं पण आता थर्ड इयरच्या या करंट सेमिस्टर मध्ये थर्ड इयरच्या 5व्या आणि 6व्या सेमची थेरी पेपर त्याची इन सेम आणि एंड सेम दोघंही देऊ शकता प्लस ओरल प्रॅक्टिकल सुद्धा देऊ शकता। सो हे ते सर्क्युलर आहे बघा। आणि थर्ड मुद्दा आहे तुमचा टर्म वर्क, ओरल प्रॅक्टिकल, इन सेम हे सगळं महाविद्यालयीन स्तरावर आसन क्रमांकाऐवजी PRN नंबर वरती आयोजित करण्यात यावे, म्हणजे तुमच्या रेग्युलर जो एक्झाम नंबर यायचा त्याऐवजी PRN जो नंबर असतो तुमचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावर तुमची एक्झाम कॉलेजने घ्यावी। तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे तुमची जी आता माझ्या मते थर्ड इयर बीची एक्झाम आय थिंक 8 तारखेपासून आहे, 8 मे, आणि थर्ड इयर सेकंड इयरची एक्झाम फर्स्ट इयरची एक्झाम 15 मे। सो त्याच्यापूर्वी तुमचे परीक्षा फॉर्म भरून घेईल कॉलेज आणि एक्झाम तुमची कंडक्ट करून घेईल, यासाठी तुम्ही कॉलेजला भेटू शकता। हा जो GR आहे हा खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, लिंक वरून तुम्ही डाउनलोड करा, कॉलेजला जाऊ शकता। जर तुम्ही हे क्रायटेरिया क्लिअर केले असतील, क्रायटेरिया व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, हे वाचून घ्या, इथे नसेल समजत तर हे समजून घ्या आणि तरच तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमच्या एक्झामसाठी प्रिपेअर व्हा। सो मित्रांनो, अजून काय अपडेट आले मी नक्की तुम्हाला शेअर करेल। आणि तसंच आता वेळ कमी आहे आणि आपला अभ्यास जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल, जर तुम्ही अभ्यासाला घेताय पण एक समजलेला टॉपिक समजायला तुम्हाला एक 2 3 वेळा अभ्यास करावा लागतोय, त्याच्यात वेळ खूप जातोय आणि आपले विषय खूप आहे असं जर वाटत असेल तर नक्की कुणाची तरी हेल्प घ्या। त्यासाठी तुम्ही नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा। पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सो त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहे मराठी हिंदी मध्ये, त्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आमच्या टीचर्सने बेस्ट ऑफ बेस्ट टीचर्स ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे, सो टीचर्स कडून ते समजून घ्या। टीचरनी शिकवलेलं एकदा दोनदा व्हिडिओ बघा, तो टॉपिक तुम्हाला जो स्वतः करायला तुम्हाला समजा 1 युनिट स्वतः करायला 6-7 तास लागतील, टीचरनी शिकवलाय तेच व्हिडिओ रिपीट करून बघा आणि तो हार्डली तुमचा 3 तासात रिकव्हर होऊन जाईल, म्हणजे टाइम पण सेव्ह होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त विषय करून स्कोर करू शकता। सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमचे विषय स्कोर करा, मित्रांनाही सजेस्ट करा। याच्यात अजून काही डाऊट असल्या नक्की आम्हाला कमेंट मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।